हे आपले मोठे मासे जात आहे थेट नाशिकला। ओम साईराम मित्रांनो, मी अखिलेश टोमरे बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करत आहे ॲग्रो बिझनेस। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेणार आहे फिश फार्मिंग म्हणजेच पिसिकल्चर कसं करतात। आपण आपल्या तळ्यावरती आलेलो आहे। या तळ्याचा एरिया आहे जवळपास 23 गुंठ्यामध्ये। याची खोली जी आहे ती मातीपासून खाली 10 फूट आहे आणि मातीपासून वरती 10 फूट आहे। मित्रांनो आपण ही नेट बघू शकता। ही नेट आपण लावलेली आहे जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही, जे पक्षी ते पक्षी आपल्या माशांना खाणार नाही। ही नेट आपण जवळपास 8 किलो अशी लावलेली आहे। आपण ज्यावेळेस मासे सोडले तर मासे आपण सोडले ते जवळपास 5000 मासे। याची हार्वेस्टिंग 9 ते 10 महिन्यानंतर असते। आता प्रश्न आला त्यांच्या फिडिंगचा, तर 1 ते 3 महिन्यापर्यंत त्यांना असं खास असं काही फिडिंग करावं लागत नाही। जे आपल्या पाण्यामध्ये शेवाळ असते ते शेवाळ खाऊनच मोठे होतात। त्यानंतर 3 महिन्यानंतर त्याला स्लरी तयार करावं लागते। तर स्लरी कशी तयार करायची, शेण, युरिया, सुपर फॉस्फेट हे सगळं मिक्स करून घ्यायचं 24 तास। त्यानंतर ती स्लरी पाण्यात ओतून द्यायची। त्यानंतर तुम्ही त्याला माशांना त्यांची फीड वगैरे असते ते देऊ शकता, किंवा मग तुम्ही त्याला मक्याचा भरडा वगैरे करून देऊ शकता। याचा असं खूप चांगलं उत्पन्न भेटू शकतं आपल्याला। हे आपलं ह्या तळ्यामध्ये आपला प्रोजेक्ट 1 चालू आहे। आपण आपला पुढचा प्रोजेक्ट ह्या समोर जे तळं दिसणार आहे तुम्हाला त्या तळ्यात पण करणार आहे। याचा असं खूप असं उत्पन्न होतं आणि आपल्या शेतकरी बांधवांना याचा शेतीसोबतच असा एक जोड व्यवसाय म्हणून चांगला इन्कम होऊ शकतो। याचा तुम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे। तुम्हाला याच्याविषयी काही माहिती लागली, फिश कुठून घ्यायचे, मच्छी बीज कुठून घ्यायचं, तुम्ही मला मेसेज करू शकता। हे आपले लास्ट हार्वेस्टिंगचे मासे आहे। हे आपण 7व्या महिन्यात काढले होते। तुम्ही वजन बघू शकता, जवळपास एका माशाचं वजन 5 ते 10 किलोपर्यंत देखील गेलेलं आहे। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आणखी काही नवीन गोष्टी घेऊन। ओम साईराम।